हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असाल. सो आज मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आली. हे जे सगळे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, हे माझ्या माहेरकडचे आहेत. माहेरकडे माझ्या पावणादेवी आहे, त्याचे सगळे हे व्हिडिओ आहेत आणि फोटो आहेत. म्हणजे आमच्याकडे दरवर्षी देवांची भेट घ्यायला प्रत्येक गावोगावी जातात देवांचे खांब घेऊन. हे जास्त करून मालवण कोकण साईडला हे होतं, रत्नागिरी वगैरे या साईडला. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या गावी हे असं सगळं नाही होत ही प्रथा, पण खूप एन्जॉयमेंट येते. आणि आता जे हे आहे ते माझ्या गावचं, माझ्या माहेरचं मंदिर आहे. हे पण खूप जागृत देवस्थान आहे. लिटरली देव एवढ्या थंडीमध्ये रात्री 1 दिवस ते लोक देवाच्या बाहेर म्हणजे एका वाडीमध्ये आहे तिथे थांबतात आणि नेक्स्ट डेला आमच्या वाडीमध्ये येतात. मग तिथे बायका सगळे जेवण वगैरे बनवतात. तोही ब्लॉग पुढे कंटिन्यू केला आहे. हा जो सभोवतालाचा माझ्या गावच्या देवाच्या मंदिराचा पूर्ण सभोवतालीचा जो एरिया आहे त्याचा व्हिडिओ आहे. सो तुम्ही कंटिन्यू बघा पुढे. सो इकडे जे वरती या साईडला जे दिसतं आहे ना, ते आमचं घर आहे. सो त्यानंतर जे देव आहेत हे असे खांब घेऊन आमच्याकडे देव आहेत. ते प्रत्येकाच्या म्हणजे वाडी आहे त्या वाडीमध्ये, प्रत्येकाच्या वाडीमध्ये जातात आणि तिथे सगळेजण देवांच्या पाया पडायला येतात, गाराणं घालतात. जे काही त्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न देवांना विचारतात. सो आता जे आहे ते आमच्या म्हणजे मधल्या वाडीमधनं खालच्या वाडी म्हणजे पळसम खालच्या वाडीमध्ये ते लोक येत होते आमच्याकडे. आणि रात्री ते लोक थांबतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या वाडीमध्ये येतात. मग तिथे त्या लोकांना जेवण नाश्ता सगळं दिलं जातं. एवढ्या थंडीमध्ये पण हे एवढे थांबतात, खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. सो त्यानंतर इकडे आमच्या वाडीतल्या सगळ्या म्हणजे माझ्या माहेरकडच्या सगळ्या महिला आहेत, त्या जे लोक येतात त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ता जेवण हे सगळं बनवता आहेत. हे सगळे असे गावोगावी ते लोक फिरतात घेऊन देव जे आहेत ते. आणि ह्याला खूप महत्त्व दिलं जातं आमच्याकडे आणि खूप मानलं पण जातं. सो त्यानंतर हे आमच्या गावातलं जे मंदिर आहे तिथे आलेले आहेत आणि तिथे त्यांना जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. त्यांचा मानपान आहे तो त्यांना दिला जातो. देवापुढे गारणं घातलं जातं. जर आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आमच्याकडनं क्षमा असावी. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून असेच तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन अजून काही मी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.